नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण जी सिरीज स्टार्ट केली होती कन्सेप्ट इज पॉवर, त्यातील हे पुढचं लेक्चर आहे। आजचा टॉपिक मी निवडलेला आहे याच्यासाठी, तो म्हणजे स्पीड टाइम डिस्टन्स। ठीक आहे, तर आतापर्यंतचे 3 लेक्चर झालेले आहेत। तिन्ही लेक्चर तुम्ही बघून घ्या। नाव द्यायचं खरं रिझन तेच आहे, तुम्ही जे ह्याच्या मागे लागतात ट्रिक्सच्या, लॉजिकच्या, रील्सच्या, हटके ट्रिक्स, हामाउंट ट्रिक, हे अशी मेथड कोणी शिकवली नसेल वगैरे वगैरे वगैरे, 2 सेकंदात उत्तर, त्याने मार्क मिळत नाही। ठीक आहे, आजपर्यंत त्याच्यावर डिपेंड होता ना, परीक्षेच्या वेळी डायरेक्ट ब्लँक होता, ब्लँक, काही मार्क मिळणार नाहीयेत त्यानं। तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये मार्क मिळवायचे असतील तर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कन्सेप्ट। तुमची कन्सेप्ट चांगली असेल आणि नंतर तुम्ही प्रॅक्टिस केला असेल तर आणि तरच तुमचा गणित बुद्धिमत्ताचा स्कोर येणार आहे। जादूची कुठलीही छडी नाही आहे की एक ट्रिक शिकलेन सगळं आलं तुम्हाला, असं होत नाही। ह्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा, असं होणार नाही। ठीक आहे, तर त्यातलाच आपण स्पीड टाइम डिस्टन्स टॉपिक आणलेला आहे। ही आपली बॅच आहे 2026 या वर्षातील सर्व परीक्षांसाठी जिथं अंकगणित आणि बुद्धिमत्ता लागतं, तर त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता। याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्व टॉपिकच्या कन्सेप्ट व्यवस्थित घेतलेल्या आहेत। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर ॲव्हरेज हा टॉपिक शिकवत असेल मी, तर जवळजवळ तास, सव्वा तास, दीड तास मी ॲव्हरेजचं एकही एक्झाम्पल घेत नाही। तास तास, सव्वा तास मी ॲव्हरेजची कन्सेप्ट शिकवतो। त्यामुळे ज्या लोकांना वाटते अभिषेक ठिगळे हुशार पोरांचा शिक्षक आहे, तसं काही नाही। अभिषेक ठिगळे सिन्सिअर पोरांचा शिक्षक आहे। तुम्ही सिन्सिअर असाल, तुम्ही मन लावून माझं लेक्चर बघणार असाल, तर तुम्हाला डेफिनेटली ते कळेल। तुम्हाला असं आयतं पाहिजे असेल, कष्ट न घेता पाहिजे असेल, तर डेफिनेटली मी तुमचा शिक्षक नाहीये। तुम्हाला वर्गात खुश व्हायचं असेल तर मी तुमचा शिक्षक नाहीये। तुम्हाला ट्रिक्स आणि एक्स वाय ने शिकायचं असेल तर मी तुमचा शिक्षक नाहीये, कारण मी तात्पुरता आनंद देणारा शिक्षक नाही। तुम्ही माझ्यासोबत एकदा या, माझं पूर्ण लेक्चर अटेंड करा, पूर्ण मन लावून बघा, उतरून घ्या मनाने, जे बोर्डवर शिकवतो ते मनाने उतरून घ्या। हे सगळं तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्ही क्लासमध्ये खुश असणार नाही, पण तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये खुश असणार, असा मी शिक्षक आहे। त्यामुळं जे कोण तुला सांगतं की बाबा बेसिक आधी असेल तरच ठीक आहे सरांकडे, अरे मी बेसिकच शिकवतोय। जेवढा वेळ मी बेसिकला देतोय तेवढा कोणीही देत नाही। सव्वा तास, दीड तास बोर्डवर काही नाही, बोलून दाखवू दे बरं कोणी, काहीच नाही बोर्डवर, एक एक्झाम्पल घेत नाही मी त्या टॉपिकची कन्सेप्ट घेतो आधी, की बाबा हा टॉपिक आलाच का, काय ह्याच्यातून साध्य करायचं आहे, हे सगळं घेतो मी आणि मग प्रश्नाला सुरुवात करतो। तर ती कन्सेप्ट असते। ठीक आहे, कन्सेप्ट म्हणजे नुसता फॉर्म्युलाला लिहून देत नाही, फॉर्म्युला तर वापरतच नाही आपण, पण सांगतोय मी तुम्हाला। ठीक आहे, तर ती कन्सेप्ट, आणि ही कन्सेप्ट एकदा झाली की त्याच्यानंतर मग 2009 ते 2026 पर्यंतच्या सर्व परीक्षांचे एक्झाम्पल्स आपण ह्याच्यात वर्गातच कव्हर करतो। तर एवढे एक्झाम्पल तर कोणच नाही कव्हर करत। ॲव्हरेजचा टॉपिक मला शिकवायला जे लेक्चर आहेत, नंबर ऑफ लेक्चर्स आहेत, ते आहेत 4.5 तास, आणि त्याच्यात चाटून पुसून सगळं संपलं। ॲव्हरेजचा कसा जरी प्रश्न आला तरी तो तुम्हाला सोडवायला येणार। ठीक आहे, एक एक्झाम्पल दिलं मी फक्त। मग असे सगळे टॉपिक, गणिताचे 29 आणि बुद्धिमत्तेचे 37 सगळे टॉपिक आपण वर्गात कव्हर करतो। ठीक आहे, तर ही तीच बॅच आहे। एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा, आणि ज्यांना मनापासून सगळं करायचं आहे त्यांनी डेफिनेटली, सिन्सिअर पोरं आली त्यांना मी आवडतो, त्यांना कळतं की खरं काय लागणार आहे, कारण झोपेतून उठलं तरी गणित सुटलं पाहिजे असं शिकवायचं असतं। माझा हा फॉर्म्युलाच पाठ नाही म्हणून मला हे सुटणार नाही, काय अर्थ नाही, ते त्याला शिकणं म्हणतच नाही। ठीक आहे, तर ही आहे गोष्ट। परीक्षा जवळ आले, पण जर तुम्ही 2.5 तास देऊ शकत असाल तर ही बॅच घेऊ शकता, तुमचा सिलेबस कव्हर होईल। रोज 2.5 तास इंटू 1.5 न बघायचं, जिथे जिथं मी थांबतोय ते पुढे पळवायचं। 2.5 तास रोजचे असे तुम्ही दिले तर परीक्षेपर्यंत आरामात कव्हर होतोय, दुसरं काही करायची गरज नाही। ह्याचीच फक्त एकदा रिव्हिजन तुम्हाला करायची गरज आहे। तर ही ती बॅच आहे, आणि तुमचे काही डाऊट असतील तर डेफिनेटली तुम्ही मला विचारू शकता। डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी मी या फील्डमध्ये फेमस आहे। ओके, चला पुढे जाऊ आपण। चला, स्पीड टाइम डिस्टन्स मधला मी आता हा टाइप घेतलेला आहे। ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास मोनोरेल वेळेत पोहोचते। हे करण्याआधी मी तुम्हाला थोडीशी कन्सेप्ट, आपल्या सिरीजचं नाव काय आहे, कन्सेप्ट इज पॉवर, तर जे मी 4-5
प्रॉब्लेम आणतो, 5-6 प्रॉब्लेम आणतो, त्याची एक कन्सेप्ट थोडीशी दाखवतो तुम्हाला मी. काय असतं आपल्याला हे माहित आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. तुम्ही म्हणाल सर फॉर्म्युलाच लिहिला की, अरे स्पीड टाइम डिस्टन्सचे 40 टाईपला लोकांनी 40 फॉर्म्युले बनवलेत. मी अख्ख्या टॉपिकमध्ये हा एकच फॉर्म्युला यूज करतो, दुसरा यूजच नाही करत. ह्याच्यासोबतच तुम्हाला खेळायचं कसं ते शिकवतो. तर ह्याच्यातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जर एखाद्या गणितात जर असा ही एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जर एखाद्या गणितात स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईममध्ये जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, डिस्टन्स काय आहे रे, डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, तर स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे स्पीडचा आणि टाइमचा रेशो काय होतो, उलटा होतो. म्हणजे जर स्पीडचा रेशो 2:3 असेल तर टाइमचा रेशो काय होणार, 3:2. एवढंच लक्षात ठेवायचं, डिटेल नाही. क्लासमध्ये हे खूप भारी होतं, आता इथं तात्पुरतं तुम्हाला फक्त गरजेचं आहे तेवढं सांगतोय. इनव्हर्सली आहेत ना प्रोपोर्शनल, तर काय होणार, रेशो उलटा होतो. सेम स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईममध्ये, आता डिस्टन्स झालं, आता टाइम कॉन्स्टंट जर मी पकडलं, टाइम जर कॉन्स्टंट आहे तर हे दोघे एका लाईनीत आले ना, म्हणजे स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स होतं. म्हणजे स्पीड वाढले की डिस्टन्स वाढतंय. म्हणजे इथं स्पीडचा रेशो जर 2:3 असेल तर डिस्टन्सचा रेशो पण काय होणार आहे, 2:3च. परत स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईममध्ये जर स्पीडला कॉन्स्टंट ठेवला, आता मी स्पीडला कॉन्स्टंट, तर टाइम इकडे जाऊन बसणार आणि टाइम आणि डिस्टन्स एका लाईनमध्ये येणार. तर टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे हे पण डायरेक्टली आहे, म्हणजे टाइम वाढलं की डिस्टन्स वाढणार. म्हणजे टाइमचा रेशो 2:3 असेल तर डिस्टन्सचा पण रेशो 2:3. म्हणजे वेगळं काय ह्याच्यात, हे वेगळं आहे आणि ह्याच्यावर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे. डिस्टन्स कॉन्स्टंट, स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे स्पीड आणि टाइमचा रेशो काय असतो, उलटा असतो. कळालं सगळ्यांना, व्यवस्थित समजलं का? ठीक आहे. तर ह्या कन्सेप्टला जवळजवळ अर्धा तास शिकवतो मी. ठीक आहे, एक्झाम्पल्स घेऊन, का बाबा असंच. इथं तुम्हाला फक्त इम्प्लिमेंट कसं करायचं सांगितलं. डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, स्पीड आणि टाइमचा रेशो उलटा घ्यायचा. टाइम कॉन्स्टंट असेल, स्पीड आणि डिस्टन्स सेम रेशो. हे रट्टा मारायला लागत नाही, हे एकच गोष्ट आहे, सरळ आणि उलटं. हे स्पीड आणि टाइम उलटा आहे ना, हे वर आहे, हे खाली आहे, म्हणून इनवर्स. हे स्पीड आणि डिस्टन्स सेम लाईनमध्ये आहे ना, म्हणून डायरेक्टली, म्हणजे सेम. परत हे पण सेम लाईनमध्ये, डायरेक्टली सेम. ओके. तर हे एवढं तुम्हाला माहीत असेल की कुठलंही एक्झाम्पल सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येतं. आता पहा, आता हे एक्झाम्पल घेऊ आपण. काय म्हणतोय प्रश्न, ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास मोनोरेल वेळेवर पोहोचते. 60 किलोमीटरच्या वेगाने गेली तर, जर वेग 20 किलोमीटरने वाढवला, म्हणजे किती केला, 80 केला, तर 1 तास लवकर पोहोचते. 1 तास लवकर पोहोचते. तर मोनोरेल एकूण किती अंतर कापते. डेफिनेटली वेळ स्पीड वाढवलं तर लवकरच पोहोचणार आहे. किती लवकर, 1 तास. आता मला सांगा, मोनोरेल आहे, इथून इथं जाणं एवढंच तिचं काम असतं. म्हणजे डिस्टन्स काय झालं, कॉन्स्टंट. ह्या गणितात कॉन्स्टंट काय, डिस्टन्स. किती इझी पद्धती आहे, फॉर्म्युले बिर्म्युले विसरा तुम्ही आता. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइममध्ये या गणितात काय आहे रे, अंतर. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे ना, मोनोरेल आहे, इथून तिथं एकच डिस्टन्स असतं. डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे जो स्पीडचा रेशो आहे त्याच्या उलटा कोणाचा रेशो असणार, डिस्टन्सचा, टाइमचा. ओके. मग आता स्पीड पहिल्यांदा किती आहे रे, स्पीड 60. नंतर किती आहे रे, 20 ने वाढवलंय, 20 ने वाढवलं, म्हणजे 20 ने वाढवलं तर किती झालं रे, 80. 60चं किती झालं, 80. कुणाचा रेशो झाला हा, स्पीडचा रेशो काय झाला, 60 80. मग टाइमचा रेशो काय होणार, 80ला 60. टाइमचा रेशो काय होणार, 80ला 60. ठीक आहे. आता हा रेशो ह्याला रिड्यूस करूया आपण, ह्याला रिड्यूस करू. 20 चोक 80, 20 चोक 80 आणि 20 त्रिक 60. टाइमचा रेशो काय झाला, 4:3. ह्याला काय रिड्यूस करायचं नाही, हे असंच ठेवायचं, 4:3. ओके. आता त्यांनी काय सांगितलंय, टाइम आधी किती लागायचा, 4, आता किती लागतोय, 3. कितीनं कमी लागतोय रे, 1 कोणाच्या भाषेत, आपल्या भाषेत ना. हे तास आहे, मिनिट आहे, काय माहित नाही, पण आपल्या भाषेत काय रे, 1 कमी लागतोय. त्यांच्या भाषेत कितीनं कमी लागतोय, 1 तास. म्हणजे आपल्या 1ला ते किती म्हणतायत, 1 तास म्हणतायत. आपल्या 1ला ते किती म्हणतायत, 1 तास म्हणतायत. मग मला सांगा, आपल्या 1ला 1 तास असेल तर आपल्या 4ला किती, 4 तास. आपल्या 3ला किती, 3 तास. झालं. विचारलंय काय, अंतर किती, अंतर. आता अंतर म्हणजे आपल्याला माहित आहे डिस्टन्स बरोबर, डिस्टन्स बरोबर काय असतं, स्पीड इंटू टाइम. तेच आहे, नवीन फॉर्म्युला नाही आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स बरोबर टाइम इकडे गुणाकारात जातं, स्पीड इंटू टाइम. बरोबर.
आता डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे 60 आणि टाइम किती आहे 4. किती झालं 60 चोक 240. तू म्हणशील सर वरनं का घेतलं खालनं घे. ठीक खालनं घेऊ. स्पीड किती आहे 80. टाइम किती आहे 3. 80 त्रिक किती आलं किती आहे डिस्टन्स 240. आहे का नाही सोपं. सोपं आहे का नाही बोला. कमेंट करायचं. कधीही लेक्चर बघत असेल कमेंट करा. इतर मित्रांपर्यंत पोहोचवा. तेवढं तर करूच शकता. काही दुसरं करू नको घेऊ बॅच कुठली तू. कमेंट कर. इतर मित्रांना शेअर कर. बस झालं माझ्यासाठी. लाईक कर इच्छा असेल तर तुला आवडलं तर. इम्प्रूव्हमेंट काय पाहिजे असेल तर ती सजेशनमध्ये लिही. काही पण लिही. सभ्य भाषेत जे पण लिहिशील त्या सगळ्याचं स्वागत आहे. कळालं. पहिल्यांदा स्पीड 60 होतं नंतर 80 झालं. टाइम काय होतं उलटं 80चं 60. मग रेशो घेतला 20 चोक 80 20 त्रिक 60. मग 4चा 3 झाला. आपल्या भाषेत 1 न कमी झाला. त्यांच्या भाषेत 1 तासनं. म्हणजे आपल्या 1ला 1 तास. हे योगा आहे. वेगळं पण काही तर असू शकतं. काही फरक नाही पडत. 1ला 1 तास तर 4ला 4 तास 3ला 3 तास. डिस्टन्स स्पीड इंटू टाइम असते. स्पीड 60 आहे. 60 चोक 240. 80 त्रिक 240. हे दोन्ही सेमच येणार आहे का कारण हे गणितच आहे. डिस्टन्स कॉन्स्टंट वालं अंतर कॉन्स्टंट आहे आपलं. हे गणितच डिस्टन्स कॉन्स्टंट वालं आहे. एका गणितात लगेच क्लिअर होत नाही. हे माझ्या विद्यार्थ्यांना लगेच सर एवढा वेळ लागतो का असंच म्हणणार आहेत. पण जे नवीन आहेत फर्स्ट टाइम मला बघतायत किंवा ज्यांनी माझा क्लास जॉईन नाही केला कुठला कोर्स जॉईन नाही केला त्यांना जरासा वेळ लागेल. दुसरं गणित अजून एकदा सोडवलं की त्यांचं पण पक्क होऊन जाते. ठीक आहे. पुढचं गणित बघ. थोडंसं सोपंवालं घेतो आधी मग त्यानंतर अवघडवालं करू आपण. हे बघ काय म्हणतंय. जेव्हा मुलगा त्याच्या नेहमीच्या गतीच्या 5/7 गतीने चालतो. म्हणजे नेहमीची गती किती 7 पण तो आता चालतोय किती 5. ठीक आहे. तेव्हा तो शाळेत 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. शाळेत पोहोचायला त्याला लागणारा नेहमीचा कालावधी विचारलाय. ठीक आहे. कालावधी विचारला. काय विचारायचं विचारू दे. तुला सगळ्यात पर्यंत काय बघायचं आहे गणितात कॉन्स्टंट काय. काय कॉन्स्टंट आहे गणितात डिस्टन्स. का घर ते शाळा कधी अंतर बदलणार आहे का नाही. म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम मध्ये डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. डिस्टन्स कॉन्स्टंट म्हणजे स्पीड इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे स्पीडचा उलटा रेशो कोणाचा असतोय टाइमचा. मग इथं लिहिलं मी स्पीड नेहमीच्या 5/7 ज्याच्याशी कंपॅरिझन केले ते छेदात असते. म्हणजे नेहमीचं स्पीड किती आहे 7 आणि बदललेलं किती आहे बदललेलं स्पीड किती आहे 5. ठीक आहे. नेहमीचं 7 आहे आता 5 न जातो. मग हा स्पीडचा रेशो. मग टाइमचा काय होणार रेशो. टाइमचा रेशो होणार 5/7. टाइमचा रेशो होणार 5/7 उलटा. का डिस्टन्स कॉन्स्टंट आहे म्हणून स्पीड आणि टाइम उलटे असतात. जमलं. आता मला सांगा आधी 5 टाइम लागत होता आता 7 लागतोय. म्हणजे कितीने एक्स्ट्रा लागतोय रे 2. कोणाच्या भाषेत आपल्या. त्यांच्या भाषेत कितीने एक्स्ट्रा लागला 6 मिनिटे उशिरा ना. म्हणजे 6 मिनिटे एक्स्ट्रा लागला. म्हणजे आपल्या 2ला काय म्हणतायत ते आपल्या 2ला ते म्हणतायत 6 मिनिटे. आपल्या 2ला ते काय म्हणतायत 6 मिनिटे बरोबर. मग 2ला 6 मिनिटे तर 1ला किती रे 1ला 3 मिनिटं. मग 1ला 3 आहे तर 5ला किती 5 त्रिक 15 मिनिटं आणि 7ला किती 7 त्रिक 21 मिनिटं. त्यांनी तुला काय विचारले नेहमीचा कालावधी. नेहमीचा कालावधी किती रे 15. नेहमीचा कालावधी काय झाला 15 आणि जेव्हा स्पीड कमी करतोय तेव्हा तो किती होणार 15 आणि 6 21 6 मिनिटं लेट. त्यांनी जे विचारलं ते बघायचं. नेहमीचा कालावधी किती रे 15. कळलं का. आता कसं वाटतंय सोपं. पेपरमध्ये हे पण नाही लिहिणार आहेस. पेपरमध्ये एवढंच लिहिणार आहेस तू. कळलं. आणि बऱ्याच गोष्टी तर तोंडीच होणार आहेत ना तुला. 7/5 5/7 2 म्हणजे 6 1 म्हणजे 3 1 म्हणजे 3 तर 5 म्हणजे 15 लिहिणार पण नाहीस पुढच्या गोष्टी तू. पटलं का सगळ्यांना व्यवस्थित आहे का नाही सोपं. ठीक आहे. कमेंट करून सांगायचं मला काय समजलं काय नाही समजलं. ओके. चला अजून एक बघू आपण प्रश्न. चला हा प्रश्न बघू. प्रश्न वाचायचा पहिल्यांदा. एक कामगार जर त्याच्या घरातून कामाच्या ठिकाणी लगेच तुला कळलं पाहिजे घर आणि कामाचं ठिकाण आहे म्हणजेच घर आणि शाळा सारखं आहे. काय कॉन्स्टंट डिस्टन्स कॉन्स्टंट बरोबर. मग जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर स्पीड इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाइम.
5च्या गतीनं चालतोय तर तो 3 मिनिटं उशिरा पोहोचतो. ठीक आहे, टाइमलाईन काढली, तो हे वेळेत पोहोचतो असेल आणि इथं 3 मिनिटं उशिरा पोहोचतो. जर त्याने स्वतःची गती 6 किलोमीटर म्हणजे वाढवली, 6 किलोमीटर इतकी केली तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. हे वेळेत असेल तर हे 7 मिनिटे लवकर म्हणजे आधी येणार. ओके, तर त्याचे घर आणि कामाचे ठिकाण. मला तर माहित आहे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम आहे. मग स्पीड पहिल्यांदा कितीचं आहे? 5चं, नंतर कितीचं आहे? 6चं. टाइमचं काय होणार? 6 आणि 5. एवढं तर करता येतंय. आता हा गॅप कितीचा आहे? 6 आणि 5 मध्ये 1चा गॅप आहे. 6 आणि 5 मध्ये कितीचा गॅप आहे? 1चा. आपला गॅप बघूया, ही त्याची योग्य वेळ. इथं 7 आहे आणि इथं 3 आहे. 7 आणि 3 टोटल गॅप किती झाला? 10चा. एजेस मध्ये भूतकाळ भविष्यकाळ तसंच आहे. 7 मिनिटे लवकर, 3 मिनिटं उशिरा, म्हणजे 7 आणि 3 10चा गॅप झाला. म्हणजे आपल्या 1ला ते किती म्हणतायत? 10 मिनिटं म्हणतात. आपल्या 1ला ते किती म्हणतायत? 10 मिनिटं. मग 1ला 10 आहे तर 6ला किती रे? 60 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजेच किती रे? 1 तास. पटलं? विचारलंय काय? अंतर विचारलंय, अंतर. तर अंतर म्हणजे काय असतंय? डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे? 5, मगाच्या सारखा आता 5, आणि टाइम किती आहे? 1 तास. 5 एके 5. तर किती आलं? UPSC ला पण हाच प्रश्न आहे, पोलीस भरतीला पण हाच प्रश्न आहे. विचारलेला आहे हा प्रश्न UPSC ने. कळलं? आणि MPSC तर राहायचं आहे. कळालं का? समजलं का? काहीही वेगळं करावं लागत नाही. तर नवीन काय शिकलो? हे टाइम गॅप काढायला शिकलो. जुने 7 मिनिटं, नवीन 3 मिनिटं. पर्सेंटेज कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, पर्सेंटेजमध्ये पण सेम हे आपण पाहिलं होतं. कळलं? चला पुढे. बघा, तोच प्रश्न आहे, आयोगाने डबल घेतलाय. काहीच फरक नाही, तेच आन्सर आहे. आता हा एक प्रश्न, ठीक आहे, जरासं पॉज करा आणि सोडवायचा प्रयत्न करा. जमलं तर ठीक, नाहीतर आपण करतो. नीता शाळेतून तिच्या घरी 2.5 किलोमीटर प्रति तास चालते आणि 12 मिनिटं उशिरा पोहोचते. म्हणजे 12 मिनिटं पहिल्यांदा उशिरा पोहोचली ती. एके दिवशी ती 4 किलोमीटर म्हणजे स्पीड वाढवला, 2.5चं 4 केलं तर ती 15 मिनिटं लवकर पोहोचली. 15 मिनिटं लवकर पोहोचली. मग आता हा टाइम गॅप तुला माहिती आहे हेच असणार आहे पुढं. 15 आणि 12 27. इथंच लिहून घेतलंस तू आधी. टाइम गॅप किती झाला? 27 मिनिटाचा झाला. बघा आता मग डिस्टन्स तर सेम आहे, स्पीड आणि टाइम. स्पीड पहिल्यांदा किती रे? 2.5 आणि नंतर किती? 4. बरोबर. मग इथं पण किती येणार मग? 4 आणि 2.5. ह्याला जरा नीट करूया. रेशो काढायसाठी इथं 25 करू, इथं 40 करू. बरोबर. मग आता बघा ह्याला 5 40, 5 5 25. रेशोच निघाला ना, काय फरक नाही पडत. तू 4 आणि 2.5 घेतलं, 1.5 वगैरे घेऊन काढलंस तरी चालतंय, पण जरा हे नीट वाटतंय तुला. 4 आणि 2.5 होतं, 1 0 लावलं, इथलं पॉईंट घालवला, 40 25 आलं, 5 40, 5 5 25. आता मला सांगा, आधी 8 टाइम लागत होता, 5 लागतोय, कितीचा गॅप आहे? 3चा. कोणाच्या भाषेत? आपल्या. त्यांच्या भाषेत कितीचा गॅप आहे? 27चा. म्हणजे आपल्या 3ला ते किती म्हणतायत? 27 मिनिटं म्हणतायत. तर आपल्या 1ला किती म्हणतील? 9 मिनिटं. आपल्या 1ला किती म्हणतील? 9 मिनिटं. मग आपल्या 1ला 9 मिनिटं तर किती दूर विचारले? 1ला 9 आहे तर 8ला किती? 9 8 72. पण त्याचं करण्यापेक्षा आपण ह्याचं करू, कारण इथला आकडा चांगला आहे. 1ला 9 आहे तर 5ला किती? 9 5 45. कुठलं पण घेऊ शकतोस तू. बरोबर. आता पुढची स्टेप काय? त्यांनी तुला काय विचारले? किती दूर, म्हणजे अंतर विचारले. डिस्टन्स बरोबर काय असतं? स्पीड इंटू टाइम. वरचं घेण्यापेक्षा खालचं घे, कारण इथं पॉईंट आलाय ना. मग स्पीड किती आहे? 4. टाइम किती लागलाय? 45 मिनिटं. पण ह्याला तासात करायला लागेल, म्हणजे किती? भागिले 60. मग बघा कसं कसं करणार. 4 1 4, 15 चोक 60, 15 1 15, 15 त्रिक 45. म्हणजे डिस्टन्स किती आलं? 3 1 3. डिस्टन्स किती आलं? 3. ऑप्शन नंबर 2. वेगळं काहीच करावं लागत नाही. आणि ही माझी मेथड आहे, आपला आणि त्यांचं. इथं आपण स्पीड टाइम डिस्टन्स रेशो न सोडवतोय, फॉर्म्युलाने नाही सोडवत. काय फक्त 5 एक्झाम्पल घेतलेत, तरी पण एवढं तरी मनात क्लिअर झालं असेल ना, की बाबा काहीतरी सराकडे आहे की जेनं थोडक्यात सुटतंय, शॉर्टकटमध्ये सुटतंय, आणि ते पण रट्टा मारायचं काही नाहीये, आणि सगळीकडे सेम सेम वापरतोय. गणित बदलले की लगेच मेथड बदलते असं होतंय का आपलं? असं अजिबात होत नाही. त्यामुळं
जिथं जिथं डिस्टन्स कॉन्स्टंटवाले एक्झाम्पल आहेत तिथे हे लावू शकता. मग सेम असं टाइम कॉन्स्टंटवाल्याला लावू शकतो आणि स्पीड कॉन्स्टंटवाल्याला, दुसरं काय नाहीच आहे. कळालं का? तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता शिकायचा असेल, ठीक आहे, तर डेफिनेटली तुम्हाला हा कोर्स सांगितलाय, हा कोर्स जॉईन करा. एज्युकल्चर या ॲपवरती हा कोर्स आहे. सगळ्यात जास्त मुलांनी जॉईन केलेला हा कोर्स आहे आणि हीच गरज आहे आत्ता. जर तुम्हाला 15 मिनिटात 20 मिनिटात स्कोर करायचा असेल तर हीच गरज आहे. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता किती येतंय हे नाही आहे आता विषय, तुम्हाला गणित बुद्धिमत्ता किती फास्ट येतंय हा आता विषय. हे जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत नाही. मग ते वर्गात खुश राहायचं असेल ना, ओ लय भारी लय भारी मला सुटतंय, 5 गणितं एकसारखी घेतल्या 6वं ते शिक्षकापेक्षा फास्टच सोडवतो पोरग, पण पेपरला कुठं सुचतंय मग. पेपरला जरा फिरवलं की संपला विषय. कारण का? एकतर फॉर्म्युला आठवत नाही आणि फॉर्म्युला आठवलं तर त्यात टाकायला व्हॅल्यू नसते त्या प्रश्नात, कारण प्रश्न फिरवून विचारलेला असतो. या माझ्या मेथडने असं तुम्हाला कधीच होणार नाही की ब्लँक झालंय. उलट माझ्या मेथड तुम्हाला इथपर्यंत पोहोचवतील. याचं उत्तर हे तरी असू शकत नाही, ते असू शकत नाही, या दोन्हीपैकी एक आहे. बऱ्याचदा तर माझ्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक असे आहेत, सर करत काय होतं कळत नव्हतं पण उत्तर मात्र येत होतं. बस ना, काय पाहिजे तुला अजून? तेवढंच तर पाहिजे. कळतंय? तुम्हाला काहीही डाऊट असतील, काहीही, तर बिंदास्त मला तुम्ही या नंबरवर डाऊट विचारू शकता. ठीक आहे? सीन केल्यानंतर मी लगेच रिप्लाय देतो. डन. तुमचे काही शंका असतील, सजेशन असतील तर मला डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा आणि हे लेक्चर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना पण थोडीफार हेल्प होईल. परीक्षेपर्यंत रोज काय ना काहीतरी असं आपण टाकत जाऊ, छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून, शॉर्ट्सच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून, मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्ही करू शकता. आणि प्रॅक्टिससाठी आपल्या 2 परीक्षण 1 आणि परीक्षण 2 या टेस्ट सिरीज पण आहेत, त्या जॉईन करा. प्रश्न एकदम मनापासून काढलेले आहेत, त्यामुळं सगळं कव्हर झालेलं आहे. नवीन टेस्ट सिरीज काढायला मला आत्ता वेळ नाही मिळाला, पण त्या टेस्ट सिरीज जुन्या आहेत म्हणून त्याचं महत्त्व कमी असं नाही आहे, कारण काढताना भयंकर मेहनत घेतलेली आहे. तर त्या दोन्ही टेस्ट सिरीज तुम्ही सोडवायच्या आहेत. टेलिग्रामवर त्या फ्री आहेत, फक्त त्याचे एक्सप्लेनेशनवाले कोर्स आपण बनवलेले आहेत. टेस्ट सिरीजचे PDF दोन्ही फ्रीज भेटतील आणि अभिषेक सीसॅटवर त्याची कंपाईल केलेली PDF सुद्धा आपण देणार आहोत. अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर त्याची कंपाईल केलेली पण PDF मी तुम्हाला देतो टेलिग्रामवर. ठीक आहे? आज संध्याकाळपर्यंत ती तुम्हाला मिळून जाईल आणि हे लेक्चर तुम्ही डेफिनेटली इतर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा. तुम्हाला परीक्षेला डेफिनेटली फायदा होईल त्याचा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.